ओ माय बाई, हे कोई आली माय. हे बरं आहे माय, घरातल्या घरात दुकान टाकलं साजरं, पण खपते काही माल गेल. ओळखलं का म्हणलं? हा हो ओळखलं, नाही तर काय तर ओळखलं नाही. येस होता बाई. काही आता भाऊ आले का? का देव का बाई, पाहुणे आले का? पाहुणे संग आल्या का? हो तर भाऊन आणलं ना. हो माय डिगंबरचा नांदा. चला वहिनी बा, किती साजरं आहे मा सायाचं घर. असं आहे तसं आहे. देवकीची भेट, हो ते महत्वाची. देवकीच्या भेटीसाठी आली मी, नाही तर मी काय येत होते मारी कंपनच नाही. नाही बरं झालं ना, रिकाम पण काढून आला की भेटी गोटी होतात. चला मग मी दुकान बंदच करतो. येऊनच राहिली मी घरी. राजू गेला आता. मी आली तो गेला. तू मला भेटून गेला का? सांग बाबी मग काय तर. दुकानात भेटून गेला ना तो. तो चालला होता माहितच होतं मला सकाळपासून. त्याचं काल माय 3 दिवसापासून चालू आहे. मी म्हणलं माय त्याची बायको गेली माय टाटा करायला. मी म्हणलं काय सांगू माय, दुकान पा येस होता बाई. दुकान पा किती साजरं आहे. हो ननद भाऊजे साडी सेंटर आहे म्हणलं आमचं. दोघी मिळून टाकलं होतं आम्ही. खावं देव की तरी तुले खपलं नाही. हा लहान होईस म्हणून बोलतो. हा एवढं तो भाऊजय ना, ननद भाऊजय साडी सेंटर टाकलं आणि तरी बी तिकडे भावाले किराणा दुकान टाकून मागतो. सोबलं तुले? ओ माय बाई, कोण सांगलं तुम्हाला मी भावाला दुकान टाकून मागून राहिले? मा भावाचं म्हणणं आहे माय. मग म्हणजे का पटलं नाही का रत्ना? हो माय देव का बाई, कुकडच्या कुकड नका लावू माय बाई. आमचं साजरं पट्टे बरं. आणि ननद भाऊजय साडी सेंटर काही बंद नाही होणार, चालूच राहणार आहे. त्या बाई याही दुकानात येत जाते. तेली किराणा दुकान याच्यासाठी द्यायचा भाऊ टाकून देऊन राहिला. इकडे पा मांग काऊन टाकून देऊन राहिला माय. माझं एवढं मोठं साडीचं दुकान टाकलं तर अजून किराणा दुकान काला टाका लागते माय बाई. तुमच्या भावाले जेवढे करू तेवढे बिझनेस कमीच आहेत. तेले वाटते साडीचे दुकान असलं पाहिजे, किराणा दुकान असलं पाहिजे, अजूनही काही काही टाकती नसते. मग अति मी बसत जाईन तर ती देव का बाई बसत जाईल. कोण्या रोजी मी किराणा दुकानात बसत जाईन, कोण्या रोजी देव का बाई साडीच्या दुकानात बसत जातील. आमचं काही वाटल्या नाही गेलं माय बाई. हा वाटल्या नाही गेलं तर हे मला ते असं काही नाही. दोन्ही दुकानं दोघी मिळून आम्ही मस्त सांभाळू. का देव का बाई? हा हो मग काय तर माय बाई लस ननद भाव जायचं पट्टी. बापा रे, हे बाई कोणा संग आली? पाहुणा आला वाटते गड्या, पाहुण्यानं आणलं वाटते. हा तो रमेश याला. कर रत्ना कर दुकान बंद आता, चाल घरी. तो याला. आले का काय पप्पा? वावर वावर घर घर दार दार दुकानाची लाईन लावून राहिले. काय जीवाले जरसा का आराम? पाहुणे घेऊन आले तर ओळखलं का पाहुणे इले? आता बहीणले ओळखणार नाही का बाई? हा भाऊ बहीणले बोलीन का? काही आली बाई? बोलेले तर तशी लय हुशार आहेत माय भाऊ. आताच आली बापा. असं असं बरं झालं, बरं केलं. भाऊ काय बापू काय म्हणतात? मोठे बापू आले का? मोठे बापू नाही त्याच कुठे रिकाम, पण तेच नाही होत. मीच आली, दिगंबर संग आली. बरं केलं ना. तूच कमी होती, बरं झालं आली. रत्ने कर दुकान बंद, चल घरी. नाहीतरी गिराईक काही नाही ना? नाही काही नाही, बंदच करून राहिली मी तसे. चला हे सोंग आता झालं वाटते. आले तर मला दिसले नाहीत. कुठून आले? तिकडून आले होते टाकीच्या अंगून. नाही हा तिकडून आले ना. चल कर दुकान बंद, चल घरी. राजू निघाला आणि हे आली. असं का काही सांगलंय म्हणलं नाही त्यानं मला. का राजू भेटला असेल ना? हो हालता ना तू मळ्यात. हो भेटला ना. का त्या मला फोन नाही केला? आईची तब्येत नव्हती बरोबर तर. आता तुम्ही कामानिमित्त जायला होते ना, तुम्ही येऊनच काय केलं असतं? असं काही नव्हतं झालं. सर्दी खोकला होता आणि ताप होता. मी गोळी दिली होती त्यांना, माझ्याकडे गोळी होती ते 2 दिल्या होत्या. सकाळ संध्याकाळ घ्या म्हटलं, त्यांना आराम पडला. तरी मी असतो दवाखान्यात असतो. एक तर बाबा घरी नव्हते. मग लायना नव्हता का घरी? त्याची बायको नव्हती का घरी? तुमच्या लायनाला समजत नाही का माय बिमार आहे तिला दवाखान्यात न्या? हा ड्युटीवर गेला असेल तो. तुम्ही का घरी भजत येत असता का? तुम्ही ड्युटीवर जायला होते ना. त्याच्या बायकोनं म्हटलं शिंगलभर चहा नाही दिला तुमच्या आईले. झोपेल राहिले 2 दिवस म्हणते. 2 दिवसापासून बिमार होती बुडी. हा चहा नाही दिला. चहा जेवण घेऊन तर दूरच राहिलं. अति आलते मग शिंगलभर चहा करून ना गेले मला. मग काय झालं? आई आली तर काय काय तिचं घर नाही काय? दिला शिंगलभर चहा करून तो काय लय उपकार केले का तुझ्या मा आईवर? नाही नाही मी उपकारच नाहीत केले. मी म्हणूनच नाही राहिले की मी लय उपकार केले सासूला शिंगलभर चहा करून दिला. तर गोष्ट सांगून राहिली मी लायना सुनीची, आवडत्या सुनीची, तुमच्या कमाईदार भावाची, की त्याच्याजवळ इतकाही टाइम नाही की मायले फाट्यावर निनंद सुई गोळी आणून देईन म्हणून. शेवटी कामात मीच पडली म्हटलं. मला माहित आहे तरी बी काही नाव नाही मला. नाही आता तू सत्कार समारंभ ठेवतो ना.
सुनबाईनं सासूबाईला 1 कप चहा करून दिला आणि 2 पॅरासिटामॉलच्या गोळ्या दिल्या. त्याच्याबद्दल सत्कार यायचा, शाल श्रीफळ नारळ देऊन. सांगून अशी राहिली जसं काही लस काही आहे. मग त्याला तर काय झालं, माय होय ना ती. मी नाही म्हणून राहिली, मी काही उपकार केला, पण सांगून राहिली दिला म्हणून. नाव तर काही नाहीच. एखादा माणूस म्हणत होता हो का, एवढे म्हणायला द्यायला तयार नाही. मला म्हणता तो सत्कार करतो. मला काय सत्कार कर सांग. मी चाललो आईच्या भेटीले. तू गेलती का? मी काल जाऊ त्या चालत्या माझ्याजवळ चहा प्यायले जेवायले. डबल दिसला तर मला काल दारात. चांगली आहे त्याची तब्येत. घरी गिरी नाही गेली मी. हो, तू घरा लोक गेलीस ती, तू लय ती अर्जंट मीटिंग राहिलीस ती ना. तू लय डेप्युटी कलेक्टर, तो इम्प्रेशन कमी होत होतं. मामाच्या भेटीला गेलीस तिथं. किती काही करून नाव नाही माने रे काम. मी खायला जाणारा दिसला मला त्या दारात. काही नाही झालं द्यायला, सर्दी खोकला झाला. या माणसाला वाटते बापा काय झालं काय नाही. जा ना मग तू भेटीला जात होता, मला काय नाही. लय राजोटा येतात या माणसाले रिकाम टेकड्याले. हा काही काम होतं का तिले घरी याचं. हा जाऊ दे ना देव का बाई. खाले कल्ला हल्ला करता. जाऊ दे ना. आली तर आली, आता काय आली का ती. हा आले तर 2 दिवस राहीन, 3ऱ्या दिवस चालली जाईल. हा काही काम नव्हतं मला त्या भाऊले तिला घेऊन यायचं. बरं आले तर आले, जाऊ दे ना. मग आता काय आले तर काय आपल्या घरी का जागा नाही का खाले नाही. हा अव तिथे तर पाहिलं तर माता पायाच्या मस्त का जाते. हे बाय हा तुला सांगलं होतं ना मला पितळेचा हांडा आहे. सांगलं होतं की तुला पितळेचा कोपर आहे मा साजरा. पितळेचा हांडा आहे, तांब्याची घागर आहे. काहीच नाही आणलंय माणसानं. फुटके तुटके टपरा आणले हो माय. हा जर्मनची गंजून ते आणलं. हा साजरं तांबे पितळेचे 3 भांडे आहेत ना माय. असे भारी जडकर आहेत. म्हटलं रत्ने तुले ते पाहिले असतील, पण सांग या माणसानं आणले नाहीत. म्हणे कोपर दिसत नाही म्हणे घर. उपायला का कोपर. इनो या छोट्या बकाची ना काढला अशी, नाही तर मा घर उघड्याची कोणाची हिंमत व. इनो उरलं सुरलं ना. मी सांगतो रत्ने तुले, या माणसानं हातला चळ्या बड्याचा आहे. 1 नंबरचा चळ्या आहे. या न दिले असतील. घ्या वहिनी. जातीस काऊन नाही राहिला काय सांगा. वहिनीले घेऊन आला ती माहुरावर. जाऊ दे ना माय रत्नाबाई, जाऊ दे. पिताचा हांडा तानाचा घागर जाऊ द्या आता. हा सारं सोडलं त्याच्यावर काय घेऊन राहिला. जाऊ द्या आता. दिलं असेल कोणाचं घेतल्यानं पुरत नाही आणि दिल्यानं सरत नाही. असं कसं जाऊ द्या. तो घरातले सकाळ कोणा भांडे काढून दिले तर तू अशीच म्हणशील काय. जाऊ द्या नेऊ द्या असंच म्हणशील काय. कोण देऊ. मा काय केलं त्या लोकांना. मा काय साजरं केलं. मला सांग व तुले का माहित आहे रत्ने. तुले नाही माहित ना कसे दिवस काढले म्हणून. अव हे लय बदमाश आहे. गोड बोली. वरून दिसते तुले वाटीन की अशी तर बोलती की तुले वाटीन की माय ननदच बदमाश आहे. माहितीची जेठाने किती साजरी आहे. देव का बाई किती खराब आहे असं वाटीन तुले. एवढी तर चोपड्या बोलायची बदमाश आहे. पण मला माहित आहे ना आतल्या घाटीतली किती बदमाश आहे. तर माय का खार खाते म्हटलं रत्ने. ह्या पाय 3च माय भांडे चोरले. मी म्हणतो ते जागेच लागे कशी. मी जागा देत नाही. मी सांगून ठेवतो रत्ने. मी ते जागा ते इकीन नाही तर पडीत नाही तर काही होईल. तर ती राय ना मातीत जाईन ते सारं. पण मी देत नाही तिले. काय म्हणे मग पाहिलं का मग काय म्हणे माही गाय बांधायला जागा होती म्हणे. म्हणजे का मा घर का गोठा आहे का राय ना पडेल तसंच. मी मेली तर तीन रोय जा मला. तरी बी मी जागा देत नाही ते कोणाले. काय नाही रत्नाबाई काही अभद्र बोलता नाही रा. काय आणि तरी जातच ना राहिला तर अतिच राहत. आणि त्या जागेचं काय करत जाऊ दे. तुमचा भाऊ पाहून घेईन ते. भावाला सांगता तुमच्या ते आले संध्याकाळी ते की. आणि एवढं काय तुम्ही तडकाफडकी काही बोलू गेलो नका. उगाच ते होती आली सकाळी हा पाहुणास तुमच्या घरचा पाहुणास म्हणे माझ्या भाऊ जो आलती आणि ती भांडली. मस्तच तुमचे दुखून डोक्षेले का. जाऊ दे ना मग आले 2 दिवस राहीन चालली जाईल. मग शांततेने त्या पाहुण्याला सांगू समजावून की जागा द्यायची नाही म्हणून कोणाला राहायला पडेल. काल जागा द्यायला लागते. पण आता कल्ला काय करता. जाऊ द्या ना. तुमची भाऊ आली की करता समजा बरोबर. जाऊ दे काय करू राहिली ते काय सांगा. हेळंब्या बोलायची. टीव्हीच्या पुढे बसली होती खिखी करू राहिली. अक्कल म्हणून जर शिक नाही बेसरम बोलायची. चालली लोकांच्या घरी. टीव्ही पाहून राहिली खेदड्या बोलायची. याची गरजच नव्हती ना आती. मी गेली का आज लोक तिच्या माहेरात. मी आता तिला म्हणलं का ये म्हणून का तिला मी म्हटलं चला बाई मा घरी. काम कोणाच्या घरी चाललं उठलं सुटलं. या 150 माणसाले अक्कल नाही ना. काय म्हणशील तू म्हणशील कशा बोलतात तर खरंच व या माणसाले उलशीक अक्कल नाही. मग आता काय माती रोकलं काय सांगा का देवा सांगा माझी दुश्मनी होती का त्या देवानं मला एवढा सूड काढला आणि असा नोंदी माय नशिबी घातला. आयता नोंदी तर आहेच. कामाले पाहिला तर काही नाही. खाले 70. ऐकत त्याची पेक्षा नाही. घरचे याचं दुनिया भरायचं 70 आहे माहिती. त्याला तर वाटते की मा घरचे म्हणजे कायच आहे किती बदमाश आहे तर मला माहिती आहे ना. मला तर दिसली कसा राग येते. अवा देवकी काय बसा बाई पाहुणे आली मी चालली.
काही म्हणू घेऊ नका माय बुवा त्या बाईच्या देता काय तमाशा करू नका. ह्या देव का बाई मी म्हणतो मुकाट्यानं ना हा. आणि मुकाट्यानं आहे का आपल्या हातात आहे काऊन देणार नाही एका परी आपण जागा देणार नाही काहीच नाही. त्या भांड्याचंही पाहू हा आणता येतात भांडी खाल्ले का तिनं मोडून हा. फक्त कल्ला हल्ला काय करू नका माय. तुमचा भाऊ नाही घरी मावर जीन माय बाई तुमचा भाऊ तर माहित आहे मग हा. सारं दिन सोडून मरेच म्हणेन असं काय झालं तसं काय झालं. मी म्हणतो देव का बाई ते उद्या संध्याकाळी घरी या बाईला काही म्हणून घेऊ नका माय हा. एक तर राजूही नाही घरी राजूही गेला मग मॅच म्हटलं मग का राजूला चला जाय म्हणून. हे आली तर का तो काका आरती ओळायला थांबणार आहे का. त्याला काही काम धंदा नाही का हा. ते योगिताचं झालं पाहिजे होतं तिनं बी. तिचं मला माहित असतं ना ही येते. खरंच सांगतो रत्नी मी योगिताला म्हटलंच असतं राजूला म्हटलं असतं गेले घेऊन जायतो संघ हा. मग दाखवलं असतं या दोघाईले जरा इंगा. आता त्या सुनवाईचे देखता काय करतात ते म्हणे आमच्याच घरी राहतात आमच्याच घरी तमाशे करतात म्हणून मग करा लागते. नाही तर या गोड बोलीले दाखवलं असं साजरं हा. अति का आली ती मा भेटीले नाही आली. ते घराचं जागेचं बोलायला आली मा संग. लहान झाली तिची हा. लहान झाली का अति आहेस नाही. मी चालली माहिती मी स्वयंपाक खोलीत मला वाटते मी दूध तापायला ठेवलं तसंच हाय वाटते बाई. अव तू अति आहेस हा. तुझी भावजोय रोजचीच आहे तिच्या संग काय बोलून राहिली. वहिनी आज आल्या म्हणलं ते नाही आहेत त्या एकल्याच टीव्ही पाहून राहिल्या. जाणं बस ना वहिनी जोड. एवढ्यात वा भेटीला आल्या तू बसत नाहीस का त्याच्या जोड. असं काय काय बसा लागते त्याच्या जोड मा भेटीला आल्या का. असं काय काय मी महारोग झाला का मला का बिमारी झाली का खाटल्याला चिटकली मी मा भेटीला आल्या. तर ती खितपत पडत जाता वागती नाही तुमच्या भाऊजीचं काय तोंड दिसलं मला मा भेटीला आले हा. आता ते पसल्या पायऱ्यावर लय झालं 12 महिने झाले होते तुकडा मोडून राहिली भावाच्या हाताखाली तरी तुमच्या भाऊजीचं रे काम पण नाही झालं मा भेटीला आले. आता लय 70 आलं तुमच्या भाऊजीले मा भेटीला याचं हा. तुम्हाला झाला असेल ना पुळका तुम्हीच घेऊन आले सर. शिव पठ आहेस तू म्हणून आयुष्यभर तुला कोणा संग पटलं नाही. मा घरचे साजरे लोक तरी तुले खपले नाहीत ते. अशा दुगड स्वभावाची आहेस ना तू. एवढी साजरी वहिनी बिचारी आत लोक आली बिचारी तुला भेटीले आणि तू अशी भांडणं करतं का त्या वहिनी संग. आयुष्यभर जे केलं ते आता मरेत लोक तेच करायला लागते का. बरं ना बरं तो घरचे कोईन तरी की तू कशी वागत मा घरची संग हा. एवढी साजरी माय भाऊ भाऊजय त्याच्या संग अशी वागत हा. ते बिचारे तुले जीव लावतात आणि तुले पाहिलं तर तेले उसक तुले तेले हे नाही करता येत हा. असं मला साजरं राहता नाही आलं नाही. तुम्ही राहा ना साजरी हा. तुम्ही लय साजरी होते तुम्ही तर भांडे आणायला गेलते. कुठे गेला मा तांब्याचा गुण कुठे गेला पितेचा कोपर कुठे गेला कुठे गेली माय चरवी हा. कुठे गेले माय भांडे खाल्ले काय हा उबईले काय का शिजले घरात राहू. हे तर त्या ढबराईवरच बसून तर ती जडेल आहेस तुला. अव एवढे सोन्यासारखे लोक ते नाही तुले दिसत आणि ते टप्पर दिसतात का तुले. अव वहिनीनं तर म्हणलं समजा वहिनीनं भरू लागलं सामान म्हणत चमच्यापासून भरलं माझ्या खत त्या पोतल्या चमचापासून वहिनीनं टाकलं म्हणलं की घेऊन जा तुम्हाला कामात पडीन. तू अशी त्याच्यावर आळा आणत. अव खरं तो कोपर कोणा नेला असेल दिला असेल व्याज दिला असेल कोणाला तुला ध्यान नाही आणि त्या वहिनीवर आळ आणत. असं काय तुम्हाला कोणा राजोटा करायचं सांगितलं होतं हा. अति का मा भावाचं घर म्हणजे का धर्मशाळा आहे का हा. ये रे गम्यान जाय रे सम्या उठसूट चालल्या कोणाच्या घरी हा. काले घेऊन आले तिले हा. म्या म्हणलं होतं का तिले घेऊन या म्हणून. म्या नाही म्हणलं वहिनी स्वतः आल्या. वहिनी म्हणत देवकीची लय दिस झाली भेट नाही तर भेटीसाठी आल्या वहिनी आणि तू अशी म्हणतो तुझ्या घर भावाच्या घरचं काय मा वहिनी काय खाती काय 2-4 भाकरी तुझ्या भावाच्या घरी तितकंही नाही का. मा भावाच्या घरी तर रोजची पंगत बसते तर नाही म्हणत तो हा. गेली भावाचा मोठेपणा सांगणारी. त्या पोरीला सांग चहा ठेवू म्हणा. आता पाहुणे माणसं गेला तर जसं लवकर करावं चहा. 5 वाजले तरी ते पोरीनं चहा नाही ठेवला अजून. ते तो राजूले कळलं नाही का की चालला गेला लागे कुठे गेला मग आता बोललाही नाही मा संग. बोलला नाही तर काय तर म्हणलं नाही का येतो मामा. मग का तिथलंच बोला लागते का फक्त. हो बरोबर आहे. त्यानं तुमच्या 100 एकराचा कारभार विचारायला लागत होता तुम्हाला नाही हा. 4 टिफण्या जोड्या तुमच्या घरी हा. 100 एकरात मामाजी तुम्ही काय पेरलं हा. का कोणता बिझनेस तुमचा कुठे गेला का घराचं बांधकाम कुठलं झालं काय 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 विचारायला लागत होतं त्यानं तुम्हाला अजून. आयुष्यभर पैसाच कर पैसा करू मरशील तू. माणसाची काही कदर नाही केली तुला फक्त पैसा पाहिला. जाय सांग त्या पोरीले चाटू म्हणा. रिकाम पण नाही त्या पोरीचं हा.
तिचं काही त्या लॅपटॉपवर काम चालू आहे आणि ती काही रिकामी नाहीये. होईन ता वागती भेटीन समनेलेच्या. काय झालं? काय होणार आहे? काय नाही झालं. झालं का टीव्ही पाहिलं? अंग टाका म्हटलं घंटाकवर. हो हो वहिनी, अंग टाका. अति टाकलं तर चालते, अंग टाका. कधी नाही टाका लागत. तो रमेश आला वावरातून तर तो अंग टाकीन, हात पाय देईन. तिकडे चला तुम्ही. मी बी अंग नाही टाकत. ते टीव्हीत लय साजरे साजरे चॅनल आहेत. लयच चॅनल बदलतात. नेरे नेरे ते वदर ते पोरगी काय करू राहिली काय सांगा. मी गेली तर लय वाकड बसली बोलत तिच्या संग. तर तिथं झालं होतं माहिती बटनावर दाबणं त्या कम्प्युटरवर. काय काही करते ते पोरगी? काय सांगा काय करते, आपल्याला काही कळत नाही. मोठ्या बाई तिचं जर ते काम चालू असलं की नाही तर ती काही जात नका जात जो. तिच्या मंदामंदात बोललं की तिचं चुकते ते. आम्ही तर जात नाही. ते काही करत असली तर आम्ही खाली राहतो. तिचं काम झालं की ते बरोबर खाली येते आणि मग एका पोरी ते समजा धंदा पाणी सगळं करते. मी पाणी गेलती माय बदर. मी काले मा तिले काले मी काही म्हणणार का काले मा तिच्या मंदामंदात काले मी गेली मुखाठानं बसली. माय तिची खोली लय मोठी आहे माय बाई. अंदरच संडास बाथरूम माय बाई अंदरच आहे. हो मोठी आहे ते खोली. ये खोलीले संडास बाथरूम तेच आहे. अमाय हे बरं आहे बाई. मग राती बेराती घर नाही बाई. आपल्या घरी तर बाई एकच आहे. तू बाई कोठ्यात काय माय संडासले मुरडा आला बाई पोटाले की पोईतच जावं लागते. जागीच. आता का संडासातही दोन पायता का? संडासासारखा संडास नाही. संडास का पाहायला थोडी चालली होती माय मी. तो वदरला न्याराच आहे बाई खुर्ची सारखा. मी म्हणलं मले ना जशी पसाकडे चालती तर मग मी गेलती तिले म्हणलं बाई कसं बसू. ते म्हणे बाई असं खुर्चीवर बसतात तसं बसा. मॅडम बाई मला नाही येत म्हणून चालली होती पाहायला. इकडलाय तसाच आहे का? तो साधा नाही का? अळानी जती जाईन तर ती अळानीपणा करीनच. इथला साधा आहे जा. तो कोमडचा आहे. कोमड कोमड आम्हाला माहित आहे कोंबड्याचा. माल्या चुलत भावानं मोठी बिल्डिंग बांधली. त्याच्यात बांधला ना तसा कोंबड्याचा. पण मला सारा संडास येत नाही बाई. साधाच पाहिजे आपल्याला. ती आहे का साधा? जातो मग मगाच बाई. ते मला जसं पसलंच नाही. खाव कायला एवढं समजत नाही लोकांच्या घरी.